अनेक वर्षापासून आपण माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रमातून साजरा करतो। गेल्या वर्षी आपण रक्तदान महायज्ञ असा एक संकल्पना घेऊन आपण सोलापूर शहरामध्ये जास्तीत जास्त बाटल्या रक्त संकलन करण्याचा कार्यक्रम आणि उपक्रम आपण केला आणि जिल्ह्यामध्ये आपण हा विश्वविक्रम म्हणजे शहरातला विक्रम मोठा करण्याचा याही वर्षी आपण 8 मंडलांमध्ये आणि शिवाय आणखीन 2 म्हणजे 10 ठिकाणी रक्तदानाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होऊन 1000 बाटल्या रक्ताच्या संकलित करून विविध रक्तपेढ्यांना देण्याचा उपक्रम आपण घेतलेला आहे। त्याशिवाय मी आपल्याला आता आपल्या हातामध्ये प्रेस नोट आहे, तर त्याच्यामध्ये विविध प्रकारचे म्हणजे सर्व नगरसेवक एका प्रभागामध्ये साधारणतः 2 किंवा अधिक त्याहीपेक्षा असे कार्यक्रम आणि उपक्रम या निमित्ताने घेतलेले आहेत। मग त्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, त्यानंतर शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे, त्याचबरोबर वह्या वाटपाचा कार्यक्रम आहे, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी म्हणून सांस्कृतिक विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे, त्याचबरोबर महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आहे, आरोग्य तपासणी शिबिर आहे, महिलांच्यासाठी कॅन्सरची तपासणी करणं, त्याचबरोबर दंत आरोग्य तपासणी करणं, नेत्रचिकित्सा करणं, वार्ताफलक लावणं, लायब्ररीचं उद्घाटन, अशा अनेक विविध उपक्रम। त्याशिवाय जे म्हणजे ग्राउंड आहेत त्या ठिकाणी सफाई करण्याचे असेल, शहरामध्ये काही स्वच्छता मोहीम आहे आणि सकाळी 8:30 वाजता आपण जेव्हाही चांगले कार्यक्रम करतो तेव्हा आपण कार्यक्रमाची सुरुवात परमेश्वराच्या आराधनेने करतो। त्यामुळे मार्कंडेय मंदिरामध्ये 8:30 वाजता आरतीचं नियोजन केलेलं आहे आणि सायंकाळी 7 वाजता या सर्वाचा या कार्यक्रमांचा समारोप राम मंदिर पूर्व भागातलं जे राम मंदिर आहे त्या ठिकाणी आरतीने या कार्यक्रमांचा समारोप होईल। मग या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आमच्या काही नगरसेवकांच्या मध्ये ही कल्पना सुचली की 56वा वाढदिवस आहे, तर आपण 56 उपक्रम आणि कार्यक्रम घ्यावेत आणि वेगळ्या आगळ्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा द्याव्यात माननीय मुख्यमंत्र्यांना। आणि अशी आम्ही आमचे शहराचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्यासमोर संकल्पना मांडली। त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला। शहरातल्या 3ही आमदारांच्या मतदारसंघामध्ये हे सगळे कार्यक्रम उपक्रम होणार आहेत आणि या सगळ्यामध्ये सर्व नगरसेवक आणि सर्व आमचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहतीलच। आणि आपल्याही माध्यमातून सर्व जनतेला आम्ही आवाहन करतोय की या आमच्या देवाभाऊंनी लाडक्या बहिणींच्यासाठी काम केलेलं आहे, दिव्यांगांच्यासाठी काम केलेलं आहे, शहरातल्या अनेक होतकरू तरुणांच्यासाठी आता शहरामध्ये IT पार्क होतंय, शहरामध्ये सगळीकडे पाणी पुरवठ्याची सोय आता बऱ्या प्रमाणात होतीये। तर या सगळ्या उपक्रमामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आपल्या बरोबर आहोत। तर या सगळ्या उपक्रमामध्ये जनतेने सुद्धा सहभाग नोंदवावा आणि देवाभाऊंना आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आपल्या माध्यमातून मी सगळ्या नागरिकांना विनंती करते। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800।